स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता आता बॅटर उमेश गोलंदाजच्या मार्कवर सज्ज झालाय. गोलंदाज कौस्तुभ पहिला चांगला चेंडू तुम्ही पाहिला तर वाईड यॉर्कर केलाय. ब्लॉकल सन्मान दिलाय. 3 षटकांची लढत असेल. 1 ओव्हर पॉवर प्लेचा असणार आहे. 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचं करायचे. उमेश यांच्या बॅट मधून आलेली एक रन आला. 1 रन आलेला आहे. यावेळी एज घेतली फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. एकच धाव मिळेल आणि अंपायरचा कॉल येतोय नो बॉल. नो बॉलचा कॉल करण्यात आलेला आहे. बोला. नो बॉल आहे. नो बॉल बोललोय आम्ही. नो आणि येणारा पुढील चेंडू असेल तो फ्रीडचा 1+1 धावा धावफलकावर 3. एक खास मेजवानी असेल मी तरी म्हणे उमेशसाठी कारण फ्रीडचा चेंडू आहे. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न पण शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याचा फायदा उचलला. फ्लमिंग झाल्यानंतर 2 धावा मिळाल्यात. 2ने धावफलक पुढे जात असताना 5 या आकड्यावर. आमचे ऑफिशियल पंच तुम्ही पाहू शकता मंचनजी सर आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेतील आयोजक स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील. चालू असलेली स्पर्धा तुम्ही पाहू शकता. स्वर्गीय सचिन गोणे स्मृती चषक 2026चा हे दमदार आयोजन. आयोजकाच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता संपूर्ण स्वर्गीय सचिन गोणे स्पोर्ट्स आग्रीपाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न होत असताना दरम्यान येतो त्या डॉट बॉल. डॉट बॉलने धावसंख्या स्थिर धावा झाल्या त्या 5. या दरम्यानचा येतो तो व्हाईट बॉल. पंचांनी जो पंचांचा डिसिजन असेल तोच कारण तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. जर पंचांना वाटलं तरच रिव्ह्यू घेता येईल. बाकी पंच जो निर्णय देतील तो अंतिम निर्णय असेल. वाईडने धावसंख्या पुढे जात असताना 6 या आकड्यावर. प्रतीक कुलकर्णी सर तुम्ही पाहू शकता आता आमच्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. कालपासून सुद्धा त्यांनी चांगली कामगिरी केली आणि आज पुन्हा एकदा त्यांना स्कोरिंगच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकतात. इनफिल्डच्या डोक्यावरून घेतलेला हा चेंडू. 1 धाव मिळाली. दुसरी धाव पण सहजरित्या पूर्ण केली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न कॉलिंग केली आहे. धोका पत्करलाय आणि यशस्वीरित्या तिसरी धाव देखील कंप्लीट. 3ने धावसंख्या वेगाने वाढत असताना 9 या आकड्यावर जाऊन पोहोचले आतापर्यंत. 9 चांगली कामगिरी. पॉवर प्लेचा 1 षटक आणि पॉवर प्लेच्या 1 षटकात जास्तीत धावा करण्याचा प्रयत्न असेल दोन्ही बॅटर्सचा. 3 षटकांची लढत आहे. नेक्स्ट मॅच तुम्ही पाहू शकता. आता यानंतरच्या ज्या लढती आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू कारण हा पहिला हाफ होता. स्विच हिटचा फटका फसलाय. गलीचा क्षेत्ररक्षक खाली चेंडू असा तो निसटलाय पण चांगला बॅकअप दिलाय फर्स्ट स्लिपच्या खेळाडूने आणि बॅटर्स बाद होतोय. प्रज्वल गो टू डगआउट. यानंतरच्या लढती असतील तुम्ही पाहू शकता. आता जरीमरी कांडपे विरुद्ध त्यांना फाईट करेन तो मित स्पोर्ट कवाड. तर मित स्पोर्ट्स कवाड आणि त्याचप्रमाणे जरीमरी खांडपे संघाने रिपोर्टिंग करायचे आणि त्याचप्रमाणे मित स्पोर्ट इनिंग ब्रेक्स नंतर लगेचच नाणेफेकी करण्यात येईल. त्यामुळे दोन्ही संघांना हा ऑफिशियल कॉल आहे. तुम्ही आला असाल तर रिपोर्टिंग करा. तर आयुष भोयर त्याने मागच्या सामन्यात खूप चांगली कामगिरी केली. षटकाराने समीकरण खुलं केलं होतं. विजयाच्या दिशेने लगावलेला तो षटकार आणि षटकाराने सामना देखील जिंकून दिला. तोच आयुष आता फलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता. लेफ्ट हँडेड फलंदाज विकेट घेण्यामध्ये यश मिळवलंय ते कौस्तुभ या गोलंदाजाने. 9व्या धावफलकावर पहिला गडी बाद झालाय.
शॉर्ट पिच चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता, पण डावी यष्टी सोडून गेलाय. पंचाने लगेच इशारा केलाय, येतोय तो वाईड बॉल. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू आलाय तो वाईड. वाईडने स्कोर कार्ड पुढे जात असताना 10 या आकड्यावर. चला, पंचांशी जास्त वादविवाद करू नका. आमचे ऑफिशियल पंच आहेत मंथनजी सर, तुम्ही पाहू शकता. मॅन फ्रॉम भोपाळ डोंबिवली या परिसरातील पंच, गेले बरेच वर्ष क्रिकेटचा अनुभव आणि त्यानंतर मैदानामध्ये अंपायरच्या भूमिकेत तुम्ही त्यांना पाहू शकतात. पुढील चेंडूसाठी सज्ज आता बॅटर्स. आयुष मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू. बघूया पुढच्या चेंडूवर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आणि मोठा फटका उचलून धरलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय थेट मिड विकेटच्या डोक्यावरून. सीमारेषा पार. 6 धाब्यांसाठी येतोय सुपर षटकार. सचिन गोणे स्मृती चषक 2026 मधला एक उपयुक्त खेळी करणारा खेळाडू असेल तर मी तरी म्हणेन आयुष. पूर्णपणे जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आतापर्यंत आयुष यांनी. शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवर खेचलेला तो षटकार आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या धावफलकावर 1 गाडीच्या मोबदल्यात 16. बरेचसे मान्यवर तुम्ही बघितलं आज सकाळपासून या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत आणि चांगली कामगिरी केली. मी तरी म्हणेन सचिन स्पोर्ट्स आगरीपाडा या संघाने चांगला आयोजन केलंय, दमदार आयोजन. आणि आयोजनचं संपूर्ण श्रेय जातं ते आमचे सचिन स्पोर्ट्स आगरीपाडा या संघाचा. भरवलेली ही स्पर्धा, भव्य दिव्य अशी ही स्पर्धा. तर श्रीकांत साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न करण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता आता स्ट्रायकिंग एंडला आता एक विस्फोटक फलंदाज उमेशला तुम्ही पाहू शकतात. गोलंदाजच्या मार्कवर दीपेश गोलंदाज मार्कवर सज्ज आहे. फटका फसलाय, फ्लम्बिंग सुद्धा झालंय. चेंडूने वळण घेतलंय, लॉंग चेस आहे खेळाडूसाठी आणि चेंडू गेलाय. बघता बघता नशिबाचा चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या धावफलकावर 20 या आकड्यावर. नशिबाची साथ मिळेल मी तरी म्हणेन. खेळाडू आलेला चेंडू पर्यंत, पण चेंडूने त्यांना हुलकावणी दिली आणि चेंडू गेला जमिनीलगत. 4 धाव्यांसाठी मिळतोय सुपर चौकार. धावा झाल्या 20. आणि स्विच हिटच्या माध्यमातून आलाय बॅक टू बॅकचा आता येतोय सुपर षटकार. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर षटकार. समीकरण वाढत असताना 26 या आकड्यावर सुनील गोणे साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. तर वेलकम दादा, या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं आयोजन करण्यासाठी तुमचा सदस्य आभार. अजून एक इनफिल्डच्या डोक्यावरून घेतलेला इनसाइड आउटचा देखना फटका. मी तरी म्हणेन मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह दाखवत असताना हा एक इनफिल्डच्या डोक्यावरून घेतलेला इनसाइड आउटचा देखना फटका. बॅक टू बॅकचा दुसरा सुपर षटकार. फटका होता मी तरी म्हणेन आमचे जे ऑपरेटर आहे रुपेश ठाकरे, RT मोईस यांच्या माध्यमातून या शॉटची तर मी तर म्हणे व्हिडिओ व्हायरल झाली पाहिजे. कारण इनसाइड आउटचा जो देखना फटका होता ना, ची वाट नाही बघितली, स्वतःहून डगआउटच्या दिशेने निघाले. हीच तर खरी इमानदारी असते क्रिकेटमध्ये. बघितलं की चेंडू हाताला चाटून गेलाय, लगेचच पंचाकडे कुठल्या डिसिजनची वाट नाही बघितली, स्वतःहून डगआउटच्या दिशेने रवाना झाले आणि बॅटर झालाय तो बाद. तर तुम्ही पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये इनसाइड आउटचा एक देखना फटका उमेशाच्या बॅट मधून एकदम अक्षरशः डोळ्याचा पारणा फेडणारा हा फटका होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये मुंबईचा मनी ड्राईव्ह आणि विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह नेहमीच आठवणीत राहतो, तसा हा फटका आठवणीत राहील उमेशचा. पण त्या फटक्यापेक्षा उमेशने दाखवलेली जी इमानदारी आहे ना, ती सर्वात मोठी आहे. कारण तो थांबू शकला असता विकेटवर, पंचांच्या दिशेची वाट नाही बघितली आणि लगेचच रवाना झाला डगआउटच्या दिशेने. अजून एक टॉप एज घेतली, बॅक टू बॅकचा दुसरा फलंदाज बाद होतोय.
आणि अक्षय पाटील यांना आल्या पावले माघारी परतावा लागेल. क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी एकच सांगत असतो की प्ले फेअर, प्ले हार्ड अँड प्ले सेफ. प्ले हार्ड म्हणजे काय तर मैदानामध्ये मेहनत करा. प्ले सेफ मध्ये मैदानात तुम्ही खेळत असताना काळजी घ्या. आणि प्ले फेअर म्हणजे काय तुमच्यामध्ये असलेली इमानदारी, आणि ती इमानदारी दाखवले फलंदाज उमेश यांनी. खरंच कौतुक करेन उमेश यांचं मी. न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना प्रथमेश ऑन अ हॅट्रिक. आणि या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत तरी हॅट्रिक झालेली आहे का? एक हॅट्रिक झालेली आहे कालच्या दिवसामध्ये. तर बघूया आज दुसरी हॅट्रिक संपन्न करतोय का गोलंदाज दीपेश. त्याने लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे धक्के दिले. जो सेट फलंदाज होता उमेश, तो धावा करत होता स्वतःच्या संघासाठी, त्याला बाद करण्यामध्ये यश मिळवलंय. हॅट्रिकची संधी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता, उत्तर नव्हतं. येतोय तो डॉट बॉल. आणि अशा प्रकारे ओव्हरची देखील समाप्ती झालेली आहे. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर तुम्ही पाहू शकतात 3 गड्यांच्या मोबदल्यात 32. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या पाहू शकता 32. चांगली कामगिरी. उमेश यांचे कौतुक करावं लागेल. तब्बल त्यांनी 2 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी, 19 धावा संघासाठी कुठून काढल्यात. चांगली कामगिरी उमेश यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. स्विच हिटचा आणि तो इनसाइड आउटचा फटका होता ना, लाजवाब फटका होता. प्रेक्षक कक्षाला मानवंदना देत असताना तो फटका होता. अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारा फटका. आणि त्यानंतरची दाखवली त्याने ती इमानदारी. आणि खरंच क्रिकेटमध्ये इमानदारी फार कमी प्रमाणात पाहायला मिळते. प्रत्येक संघ जिंकण्यासाठी कुठलेही प्रयत्न करतो, पंचांवर जास्तीत जास्त दडपण आणतो, लेग बिफोरसाठी किंवा एजसाठी. नाही, अशा प्रकारचे जे गोष्टी आहेत ना, ह्या थोड्याशा कमी व्हायला पाहिजेत. कारण पंचा देखील सर्वात प्रमुख घटक असतो स्पर्धेत. आणि सर्वात जास्ती मॅच बघण्याचा आनंद जर कोणाला मिळत असेल तर ते म्हणजे आमच्या पंचांना. सर्वात जवळून मॅच बघण्याचा त्यांना जो आनंद मिळतो, पण तेवढंच त्यांच्यावर दडपण असतं. तुम्ही बघितलं की JP पॅनल सरांची एक व्हायरल व्हिडिओ झाली. जितेन गोलंदाजाच्या मार्कवर, लेफ्ट हँड गोलंदाज जितेन गोलंदाजाच्या मार्कवर सज्ज आहे. पिचच्या बाहेर टाकलेला चेंडू पंचांनी इशारा केला, हा येतोय वाईड बॉल. अंपायरचा डिसिजन आहे तो वाईड. तर अंपायरचं म्हणणं असं की जी पॉपिंग क्रीज आहे ना, त्या पॉपिंग क्रीजच्या इथून जर चेंडू बाहेर जरी पडला तरी तो वाईड असतो. जर पॉपिंग क्रीजच्या आतून बॉल जर पडला असता बाहेरच्या साईडला तर तो तुम्हाला नो घोषित देण्यात आला असता. काहीचे नियम आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वाईट बॉल, वाईट नंतर आलेला मोठा फटका. आयुष्याच्या बॅटमधून 2 धावा घेण्याचा प्रयत्न, फार वेगात धावलेत आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या. मी तर म्हणे चित्यापेक्षा यांचा वेग प्रचंड होता यावेळी. आणि 2 ने धावसंख्या पुढे जात असताना 35 या आकड्यावर धावसंख्या 35. चांगला डिसिजन, योग्य निर्णय तुम्ही पाहू शकता मंथन माली सरांचा. चेंडू हा प्रॉपिंग क्रीजच्या बाहेर पडलाय त्यामुळे तो दिलाय तो वाईड. वाईडने त्यानंतर आल्या त्या 2 धावा. अजूनही या षटकातील 5 चेंडू शिल्लक. आणि यावेळी पिकअप शॉट केलाय, पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये, केलाय डिपॉझिट 6 धाव्यांसाठी. षटकार. काय फटका खेचला मी तरी म्हणेन. पूर्णपणे प्रभावित करणारा हा फटका. स्लॉट मध्ये होता, पाठवला पार्किंग लॉट मध्ये आणि केला डिपॉझिट 6 धाव्यांसाठी. 6 ने धावसंख्या वाढत असताना 41 या आकड्यावर एक फायटिंग टार्गेट उभा तर केलाय मी तरी म्हणेन. तरी अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडू मध्ये जर एकाच 2 मोठे फटके आले ना, मी तरी म्हणे मॅच मध्ये मजा येईल. कारण तुम्ही पाहू शकतात की तेवढाच ताकदीचा संघ आहे. कुशी
11 आई संतोषी माता अनगाव यजमान संघ आहे. यजमान संघाला त्याला माहिती आहे की इलाका भी हमारा और धमाका भी हमारा आहे. धमाका करावा लागेल नंतर आई संतोषी माता अनगाव या संघाला, कारण आत्तापर्यंत तरी वीर बजरंग धोंडा वडवलीची कामगिरी आहे ना सकाळपासून खूप चांगली राहिली. 2 सामने त्यांनी लगातार जिंकले. त्यानंतर ही तिसरी लढत आहे. प्रभावित करणारी कामगिरी आतापर्यंत राहिलेली आहे. स्लॉटमधला चेंडू पार्किंग लॉटमध्ये तर केलाय 6 धावेसाठी. तर बघूया आता पुढील चेंडू. फटका फसला यावेळी. एज घेतली आहे. स्वतः गोलंदाज जातात आहे पण थोड्या वेळ थांबले आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. 2 धावा पुढे जात असताना 43 या आकड्यावर 43 कमबॅक करून दिलं होतं. परत लगेच कॅचची संधी निर्माण सुद्धा करून दिली होती पण चेंडू बराच वेळ हवेत होता, दूरवर देखील होता. 3 क्षेत्ररक्षक तिकडे गेले. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये तो चेंडू पडला आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी धावून काढल्या त्या 2 धावा. 2 धावा वाढत असताना 43 आकड्यावर 3 चेंडू शेष या षटकातील. यावेळी केलाय पूल, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार. कुल 6 धावा. काय फलंदाजी केले मी तरी म्हणे आयुषने. लेफ्ट हँडर फलंदाज नेहमीच डोकेदुखी ठरतात, तर का ठरतात त्याचं एक उत्तम उदाहरण सध्या चालू आहे मैदानामध्ये. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्येला देखील वेग वाढतोय, प्रचंड वेग. 49 धाव्यांवर पोहोचलाय. 2 चेंडू शिल्लक आहे. धावा झाल्यात 49 आणि चेंडू द्या, चेंडू चेंडू द्या, चेंडू. तर चेंडू कधी आरोला फुटला तर नवीन चेंडू आहे. मॅच बॉल आलाय, मॅच बॉल आलाय, मॅच बॉल आलेला आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली कामगिरी आयुष यांच्या बॅट मधून. तुम्ही पाहिले आतापर्यंत 4 षटकार. किती चांगली कामगिरी. सिंगलने संघाचा 50 कंप्लीट झालेले, अर्धशतक पूर्ण झालेले आहे. प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेकी गमावली पण त्यानंतर कुठलंही दडपण स्वतःवर घेतलं नाहीये. चांगली कामगिरी केली आहे दोन्ही बॅटर्सने. सुरुवातीला उमेशने चांगली फलंदाजी केली, त्यानंतर आयुष्याने स्वतःच्या खांद्यावर संपूर्ण जबाबदारी घेतली आणि चांगली कामगिरी, चांगली बॅटिंग करत असताना आयुष तुम्ही पाहू शकता तब्बल 4 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले आतापर्यंत तरी. 3 षटकार. स्विच हिटचा फटका प्रयत्न यशस्वी होता ते का पाहूयात आणि यशस्वी सुद्धा झालेले. चेंडू गेला अलॉन द कार्पेट. 4 धाव्यांसाठी टार्गेट सेट करणारा हा बॉल होता आणि त्या बॉलवर मिळतील धावा. 4 ने धावसंख्या वाढत असताना पोहोचते तब्बल 54 या आकड्यावर आणि येणारे 18 चेंडू 55 धावा या कंपल्सरी चेस कराव्या लागतील. स्पर्धेचा नियम आहे चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी. चांगली कामगिरी आयुष्यांच्या बॅटमधून. शेवटच्या चेंडूवर एक धाडसी फटका खेचला मी तरी म्हणेन बॅटर्सने, प्रथमेशने. माहीत होता रिस्क आहे तो जीत आहे आणि तसाच एक फटका खेचला प्रथमेशने. मिळाला तो चौकाराने धावसंख्या पुढे जात असताना 54 या आकड्यावर 55 धावा करायच्या आहेत प्रति षटका 17च्या सरासरीने. आता या धावा कराव्या लागतील. 17 ते 18च्या सरासरीने या धावा तुम्हाला कराव्या लागतील. आणि अनगाव संघाकडे देखील तेवढेच ताकदवर असे फलंदाज आहे. अनगाव संघ सुद्धा कमी नाहीये, कारण त्या
थँक्यू. खूप सुमधुर संगीत तुम्ही पाहिलं अनगावच्या माध्यमातून. आई संतोषी माताचं एक चांगलं संगीत तुम्ही पाहिलं आहे. आमच्या डीजे मास्टर आता चेंडू देण्यात यावे बॉल. तर नेक्स्ट मॅच तुम्ही पाहू शकता. आता जरीमरी खांडपे आणि त्यांना फाईट करेन तो मित स्पोर्ट्स कवाड. तर कवाड संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. तर जरीमरी खांडपे संघ आला असेल तर रिपोर्टिंग करा. मित स्पोर्ट्स इथे आलेले आहेत. तर दोन्ही संघ आलेले आहेत. तर लगेच नाणेफेकीचा कॉल करू. गुरुनाथ गोणे. तर सुनील गोणे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही लगेचच नाणेफेकीचा कॉल संपन्न करतोय. तर दादा या आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आणि स्वप्नील पाटील यांनी सुद्धा या. दोघांच्या शुभ हस्ते आम्ही लगेच नाणेफेकीचा कॉल करतोय. सामन्याला सुरुवात होते. स्ट्रायकिंग फलंदाज सज्ज झाले. 18 चेंडू धावा करायचे आहेत 55. भलं मोठं आव्हान आहे. पण आव्हान आत्ताच्या चेंडूवर तरी कधीच मोठं नाहीये. कारण तुम्ही पाहिलं की 90 ते 100 धावा देखील चेस होताना पाहिल्यात. ऐकला ते मिलिंद आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता जितेन. स्ट्रायकिंग एंडला मिलिंद, नॉन स्ट्रायकिंग एंडला जितेन. मिलिंद आणि मागच्या सामन्यात खूप प्रज्वल गोलंदाजीच्या मार्कवर 18 चेंडू 55 ची गरज. लेट्स प्ले, गेम इज ऑन. सामन्यामध्ये खरी सुरुवात आहे. बघा जेव्हा तुम्ही दुसरा सामना खेळतात तेव्हा 3 षटकांच्या लढती असते. कारण आयोजकांच्याकडून ही विनंती तुम्हा सर्वच खेळाडूंना करण्यात आली आहे. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅटचा संपर्क झाला. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता फॉलो थ्रो मध्ये आणि यशस्वी झालाय. गोलंदाज प्रज्वल बाद होतोय. मिलिंद गो टू डगआउट. पहिल्या चेंडूवर तुम्ही बघितलं की मिळाली ती विकेट रनआउटच्या स्वरूपात. प्रज्वल स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू गॅदर करायला गेला. चेंडू उचलला आणि फेकी देखील ऑन द स्टंप पाहायला मिळाली आणि बॅटर्स होतोय रनआउटच्या स्वरूपात बाद. धावचेच्या स्वरूपात पहिला फलंदाज बाद असताना मिलिंद ज्याच्यावर संपूर्णपणे जबाबदारी होती. विस्फोटक फलंदाज आहे. न्यू बॅटर्स मैदानामध्ये जात असताना नितीन न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना नॉन स्ट्रायकिंग एंड. आता स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता जितेनला. तर कवाड टीमने नाणेफेकी जिंकलेली आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय लगेचच त्यांनी कळवलाय. स्ट्रायकिंग एंडला जितेन तुम्ही पाहू शकता. आता एक मोठी लढत. यावेळी इनसाइड आउटचा अजून एक देखना फटका जो उमेशने लगावला होता त्याच पद्धतीचा एक फटका तुम्हाला पाहायला मिळाला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, चौकार. अनगाव संघ देखील करण्याची ताकद आहे. मोठे मोठे फलंदाज आहे अनगाव मध्ये. मिलिंद आहे, जितेन आहे, नितीन आहेत. मिलिंद लवकर बाद झाले. मित स्पोर्ट्स कवाड नाणेफेकी जिंकले आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला बॉल रनआउट, त्यानंतर आलेला चौकार. पहिला चेंडू विकेट. शॉर्ट पिच चेंडू उडून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू थांबणार नाही. येतोय बॅक टू बॅकचा लगातारचा. ये दिल मांगे मोर आया सुपर 4. दोन चेंडूवर 2 मोठे फटकार जितेन यांच्या बॅटमधून आलेले. 8 धावा झाल्या धाव फलकावर. यावेळी समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर शॉट खेचलाय. बघूया लँड कुठे होते, पण उमेश चेंडूच्या खाली धावता त्या कॅच पर्यंत पोहोचले होते आणि शेवटच्या क्षणी कॅच ड्रॉप झालाय.
त्याचा फायदा उचलत असताना दोन्ही बॅटर्स 2 धावा कंप्लीट केल्यात. धावफलकावर धावा 10, अजूनही 45 धाव्यांची गरज आहे. जतीन आहे तोपर्यंत सामना अजूनही बॅलन्स आहे. मी तरी म्हणेन अनगाव टीमच्या बाजूने. संतोषी माताचा आशीर्वाद घेऊन अनगाव संघ आज मैदानामध्ये उतरलाय. कामगिरी तर चांगली झाली. पहिल्या सामन्यात देखील 50 धावा चेस केल्यात. बघूयात या सामन्यात 55 धावांचा पाठला करायचा. फुलटॉस चेंडू आहे, खराब चेंडू, त्याचा फायदा उचललाय. फुलटॉस फुलटोल वसूल केलाय आणि येतोय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. चेक करण्यात यावा. आमचे तिसरे पंच दसरा सुरकदे सरांना एक विनंती आहे की थोडा चेक करण्यात यावा. नो बॉल आहे का नाही हा चेक करण्यात यावा. सॉफ्ट सिग्नल काहीच नाहीये ना पंचा. हा हा, ओके ओके. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 16 या आकड्यावर. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत, पण तुम्ही पाहू शकता जो डिसिजन आमच्या टीव्ही स्क्रीनवर थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर येतोय तो नो बॉल. इट्स नो बॉल आणि पुढील चेंडू असणार आहे तो फ्री हिटचा. रुपेश ठाकरे यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिलात की आरटी मोईस या वाहिनीवर चालू असली ही स्पर्धा. दूध का दूध, पाणी का पाणी लगेच पाहायला मिळाला आणि दिलाय सिग्नल नो बॉल. नो ने धावसंख्येत 1 ने अजून भर होईल. 17 या धावसंख्येवर पोहोचलाय. चेंडू देखील अजून 2 उरतील आणि येणारा चेंडू असेल तो फ्री हिटचा. यावेळी खोदून काढलाय समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर शॉट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 2 धावा मिळाल्या आहेत. जितेन यांनी आता सामन्यामधील पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय. जी जिम्मेदारी उचलली आहे ना जितेनने, करायचं वाकण्याजोगी जिम्मेदारी आहे. कारण जिम्मेदारी ढकलणं हे कधीच सोपं असतं, पण जिम्मेदारी उचलणं नेहमीच कठीण असतं. आणि तीच कामगिरी करत असताना जितेन यांच्या बॅटमधून अजून एक 2 धावा पाहायला मिळाल्यात. 2 धावफलक पुढे जात असताना 19 या आकड्यावर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना तुम्ही पाहिलं की वायडिश लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात करणं स्विच हिट, पण यावेळी गोलंदाजाने पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं आणि त्याच्याकडे असलं चातुर्य दाखवलंय आणि चेंडू येतोय तो डॉट बॉल. पहिल्या षटकाची सांगता झाली. धावफलकावर धावा 19. प्रति षटक 18च्या सरासरी धावा करायच्या होत्या, पण धावा आता धावफलकावर आल्या ते 19. म्हणजे सरासरी मेंटेन राखण्याचं काम आतापर्यंत केलं प्रज्वल यांनी. खूप चांगली कामगिरी केली प्रज्वल यांनी. त्याच्या बॅटमधून तुम्ही पाहिलं 2 चौकार 1 षटकार 2 दुहेरी धावा, म्हणजे वैयक्तिक 18 धावेवर तो खेळतोय आतापर्यंत. खूप सुरेख कामगिरी प्रज्वल यांची. जितेन यांची आणि प्रज्वल यांना कुठून काढले त्या तब्बल 19 धावा. आयुष ज्याने चांगली गोल बॅटिंग केली मागच्या सामन्यात. फुलटॉस चेंडू आहे. स्क्वेअर लेगच्या पंचाने इशारा केलाय नो करून आणि नो प्लस. एक धाव दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बॅटर्स होतोय. धावचीच्या स्वरूपात बाद. मी तरी म्हणे ही धाव घेण्याची गरज आहे. नो बॉल आहे. नो बॉल 1+1. 2 रन आलेत. 1+1 धावा झाल्यात 21. मी तरी म्हणे धाव घेण्याची थोडीशी घाई केली फलंदाज नितीन यांनी, कारण सुखरूप होते दोघे सुखरूप होते क्रीजमध्ये. आणि जितीन ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय मी तरी म्हणेन रिस्क घ्यायची कुठलीच गरज नव्हती, कारण जितीन याच्या बॅटमधून तब्बल 18 धावा आपण पाहिल्यात. 2 चौकार 1 षटकार. थोडीशी घाई केली आणि रनआउटच्या स्वरूपात स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस करावा लागला नितीन यांना. प्रदीप
न्यू बॅट्समन तुम्ही पाहू शकतात प्रदीप बॅटिंग मार्कवर नॉन स्ट्रायकिंग एंडला. जितेन यांच्यावर आता संपूर्ण जबाबदारी आहे. फ्रेटचा बॉल खोदून काढला अक्षरशः. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी मी तरी म्हणेन. फ्रीडच्या चेंडूवर चांगला चेंडू हाताळला गोलंदाज आयुष्यांनी. यावेळी क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा उचलला लगेच दोन बॅटर्सने. जतीन नॉन स्ट्रायकिंग एंडला होते पण चुकी केली. स्ट्रायकिंग एंडवर आले. आता बघूया यांच्या धावा मोजाव्यात लागतील कारण जतीन ज्या फॉर्म मध्ये खेळतोय. चेंडू झाले आतापर्यंत 1 आणि धावा झाल्या 23. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. 23 म्हणजे अजूनही येणाऱ्या 32 धाव्यांची गरज आहे. येणारे काही चेंडू म्हणजे जवळपास 11 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज. 11 चेंडू 32ची गरज. मोठा फटका स्लॉट मध्ये होता. उडून दिलाय क्षेत्ररक्षक डोक्यावरून आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. अजून एक मच निडेड षटकार. 6 धावसंख्या पुढे जात असताना 29 या आकड्यावर मी आधीच म्हटलं होतं जतीन आहेत ना तोपर्यंत आज सामना जिंकलेला. जितेन जे फलंदाज आतापर्यंत जी बॅटिंग करतोय ना मी तरी म्हणेन खरंच पूर्णपणे डॉमिनेट करणारी फलंदाजी करतोय जितेन. आणि यावेळी स्ट्रॉंग अपील केली आहे. परफेक्ट मिडल ऑफ दी स्टंप आणि अंपायरचा कॉल येतोय. बॅट्समन लेग बिफोरच्या स्वरूपात LBW आउट. जितेन स्वतःवर नाराज होत असताना चांगली कामगिरी करत होता जितेन. 26 धाव्यांवर खेळत होता आणि 26 धाव्यांवर खेळत असताना बाद झाला. स्वतःवर नाराज होतोय कारण त्याला माहिती होतं की सामना मला जिंकवायचा होता. अचूक निर्णय आमच्या पंचांच्या माध्यमातून LBWच्या स्वरूपात बॅट्समन बाद होतोय जितेन. बॅटर मैदानामध्ये जात असताना पहिला षटक ज्याने हाताळला तो गोलंदाज आता बॅटिंग मार्कवर कौस्तुभ. 10 चेंडू 32ची गरज आहे. आता 11 चेंडू 32ची गरज होती. त्यानंतर विकेट आली आणि आता करायच्या आहेत त्या 29 धावा झालेल्या आहेत. म्हणजे अजूनही तुम्ही पाहू शकता आता 26 धाव्यांची गरज. येणारे 9 बॉल 26 धाव्यांची गरज. 9 चेंडू 26ची गरज. गोलंदाज आयुष पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. इनफिल्डच्या डोक्यावरून खेचून काढलेला फटका चाललाय. चेस लागलाय. लॉंग चेस आहे आणि अखेर शर्यत जिंकले चेंडूने आणि चेंडू गेला सीमारेषा पार. 4 धाव्यांसाठी चौकार. 33 आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 22 धाव्यांची गरज. 8 चेंडू 22ची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे मित्रांनो. कधी विकेट जातात आहे, कधी चौकार येतात आहे, कधी षटकार पाहायला मिळतात आहे. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत कारण त्यांना माहिती आहे उपयुक्त असा आज सामना आहे. डकआउट बॉक्स मधून सुद्धा आवाज येतोय षटकार चौकार पाहिजेत. बघूयात. कौस्तुभाने एक चौकार तर लगावलाय. मोठा फटका समोरच्या दिशेने उडून टाकलाय. क्षेत्ररक्षकाने चांगला प्रयत्न केला शेवटच्या क्षणापर्यंत पण चेंडू त्याच्या हाताला ब्रश होत गेलाय सीमारेषा पार. 6 धाव्यांसाठी षटकार. 7 चेंडू आणि तुम्ही पाहू शकता 16 धाव्यांची गरज. 7 चेंडू 16 धाव्यांची गरज. 8 मध्ये 22. तर सुनील गुणे साहेबांकडून जर कौस्तुभ यांनी लगातार 3 षटकार खेचले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. तर 500 रुपयाचा कॅश प्राइज जिंकायचा असेल तर तुम्हाला षटकार मारावे लागतील आणि सामना देखील जिंकायचा असेल तर 7 चेंडू 16 धाव्यांची गरज. सामनामध्ये पूर्ण एकदा शिरकाव. अजून एक चांगला चेंडू समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करतील पण नकार दिलाय कारण माहिती आहे बॅकअप नव्हता आणि याच दरम्यान षटकाचे होते समाप्ती. धाव फलकावर 40. येणारे 6 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. याच दरम्यान तुम्ही पाहू शकता आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व
अमोलचे तारे साहेब यांना सुद्धा आयोजन कमिटीकडून विनंती करण्यात येते की या आमच्या मुख्य व्यासपीठावर तुमचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम अमोलचे तारे साहेब, तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून. तर एक विशेष पारितोषिक आणि खास पारितोषिक, मी तरी म्हणे सर्वात मोठं पारितोषिक आलं आतापर्यंत. जर अनगाव संघ हा सामना जिंकतोय तर माननीय श्री उद्योगपती सदानंद गोडे साहेबांकडून तब्बल 10,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल अनगाव संघाला. विजयासाठी 6 चेंडू 15ची गरज, 6 चेंडू 15ची गरज. अनगाव का धोंडा वडवली का अनगाव, दोन संघामध्ये चालू असलेली ही लढत. शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक स्वतःजवळ ठेवले गोलंदाज. आता गोलंदाजासाठी आले ते उमेश, पण फलंदाज कौस्तुभ याने शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक स्वतःजवळ ठेवले आणि दाखवलंय की अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण मी अजूनही खेळपट्टीवर आहे. एक चांगला चेंडू लेग कट केलाय, स्विंग अँड मिस येतोय डॉट बॉल. सामना अजूनही संपलेला नाही मित्रांनो. 5 चेंडू 15ची गरज आहे. मोठ्या फटक्याच्या शोधात आहे बॅटर्स. कौस्तुभ ज्याने स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली, दाखवलंय की सामना मी जिंकून देऊ शकतो. पण गोलंदाज देखील तेवढाच चातुर्य आहे. मी पण देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. उमेश या विभागातील एक उत्कृष्ट असा खेळाडू आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, कॉल तर केलाय, 2 रन होऊ शकतात. दरम्यानच्या बिल्टात त्या 2 धाव पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला तुम्ही कौस्तुभला पाहू शकतात. कौस्तुभ थोडासा विचार विनिमय करतोय. मी बोलतो, मी तरी म्हणे का करतोय, कारण तुझ्या बॅट मधून जर षटकार चौकार आलाय तर डगआउट बॉक्स मध्ये तू पाहिलंच नाही पाहिजे. तुला फटके हे डायरेक्ट सीमारेषा पार धाडले पाहिजे आणि तसा प्रयत्न त्याने सुरू केला पाहिजे. अजूनही 4 चेंडू 13 धाव्यांची गरज. चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी आहे मित्रांनो. या धावा तुम्हाला कराव्या लागतील. टीम अनगाव या संघाला 10,000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे आमचे सदानंद गोडे साहेबांच्या माध्यमातून. 4 चेंडू 13ची गरज. स्लॉट मधला चेंडू उडवलाय, कॅचची संधी आणि काय झेल पकडलाय. अक्षरशः 10 ते 12 पावलं धावत येऊन कॅच पकडलाय आयुष भोईरने. संपूर्णपणे या स्पर्धेमध्ये मी तरी म्हणेन ना, स्वतःला फोकस करायला लावलंय. गोलंदाजी मध्ये सुद्धा फोकस केला, फलंदाजी मध्ये फोकस केला आणि आता क्षेत्ररक्षण करत असताना देखील फोकस करतोय. पूर्णपणे ऑलराऊंडर परफॉर्मन्स काय असतो ते आयुष्या माध्यमातून पाहायला मिळालंय. बॅटर्स बाद होतोय. कौस्तुभ आता 3 चेंडू 13ची गरज. हार्ड हिटर फलंदाज कैलास आणि आमचे 12th मॅन सुद्धा म्हणतात आहे की या धावा कैलास करू शकतो. म्हणजे 3 चेंडू 13ची गरज आहे. बघा कैलास, तुमच्यावर विश्वास तुमच्या टीमने तर ठेवलाय, पण तुमच्या 12th मॅनने देखील तुमच्यावर तेवढाच विश्वास ठेवलाय. विस्फोटक फलंदाज आहे, नेहमीच स्लॉग ओव्हर मध्ये येऊन मोठे फटके लगावतो. यावेळी स्विंग अँड मिस, लेग कट केलाय, काय चेंडू हाताळलाय. अक्षरशः पूर्णपणे शांत ठेवले फलंदाजाला. आता 2 चेंडू 13ची गरज. 2 चेंडू 13ची गरज. शॉर्ट पिच चेंडू खेचला तर आहे, बघूया. लॉंग लेगच्या माध्यमातून चेंडू चाललाय घरंगळत. एक धाव कंप्लीट. बस आता 1 चेंडू आणि 12 धावा. सामना पूर्णपणे आता खिशात टाकलाय तो. गोलंदाजी करत असताना वीर बजरंग धोंडा वडवली या संघाने आतापर्यंत 3रा सामना खेळतात आहे. 3ऱ्या सामन्यामध्ये कुठल्याही प्रकारची दमछाक पाहायला मिळाली नाहीये. चांगली कामगिरी आहे. मी तरी म्हणेन उमेशची असेल, प्रज्वलची असेल, आयुषची असेल, अक्षय असतील, सर्वच खेळाडूने चांगली कामगिरी केली. 1 चेंडू 12ची गरज. सामना संपलाय. येतोय तो डॉट बॉल आणि अशा प्रकारे संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल होत असताना तुम्ही पाहू शकता वीर बजरंग धोंडा वडवली संघ नेक्स्ट मॅच जो सामना असेल तुम्ही पाहू शकता. नाणेफेकी जिंकली कवाड संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर लगेचच मी आमंत्रित करतो जरीमरे काडपे असंघ फलंदाजीसाठी सज्ज व्हा.
या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून